दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये 2 जणांवर गुन्हा दाखल झालाय। भोर तालुक्याच्या किकवीतील डॉक्टर मंदार माळे आणि उरुळी कांचनच्या सुंदरम कदमवर गुन्हा दाखल झालाय। गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींची संख्या 5 वर आहे। चौकशीमधून ग्रामीण भागातील काही डॉक्टरांचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरे आणि डॉक्टर अतुल जाधवला 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी आयटी पार्कमधील थिंक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही महिन्यांमध्येच गाशा उंडाळला। त्यामुळे कंपनीच्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। कंपनीने रातोरात टाळं ठोकलंय, कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। 2025 मध्ये ही कंपनी सुरू झाली, मात्र काही महिन्यांमध्ये ही कंपनी अचानक बंद झाली आहे। काही कर्मचाऱ्यांचे पगार थकवले अशी देखील धक्कादायक माहिती समोर येते। थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक आयटी कंपनी आता बंद पडलेली आहे। पांढरे साहेब त्यांचे आभार मानायचे, कारण का फोरमच्या ज्यावेळी मुलं रिच आउट झाली त्यावेळी आम्ही हिंजवडीच्या पीआयना कॉल करून ह्या कंपनीची तक्रार घ्यायला लावली आणि अशा सिमिलर तक्रारी पूर्वी फ्लायनॉटच्या असतील किंवा बाकीच्या टेक कंपनीच्या त्यांनी घेतलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत। आणि मी अशा सर्व एम्प्लॉईजला एक विनंती करतो की तुम्ही जर कुठं पैसे भरून आयटी मध्ये जॉब घेत असाल तर ते अजिबात करू नका।